तुझं माझं जमेल ना भाग 7. नीताला नवीन जागेमुळे झोप लागत नाही. ती तशीच बसून असते. तेवढ्यात बाहेर कोणीतरी दरवाजा ठोकवल्याचा आवाज येतो. भात झाला असेल असं तिला समजून नीता सुरुवातीला दुर्लक्ष करते. पण पुन्हा कोणीतरी दरवाजा वाजवतं. नीता आता थोडी घाबरते आणि मनूला उठवायला जाते. पण मनीषा काही केल्या उठत नाही. शेवटी धीर करून नीता दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडते तो समोर अविनाश उभा असतो, दरवाजाकडे पाठ करून. आवाज येताच तो मागे वळतो. समोर नीता उभी असते घाबरलेली. कॉफी? अविनाश विचारतो. आता? नीता डोळे मोठे करून बोलते. झोप येत नाही आहे मला, अविनाश म्हणतो. मला पण, नीता म्हणते. चल मग, अविनाश म्हणतो. कोणी पाहिलं तर? नीता बोलते. ओके, जाऊ दे, झोप तू, उद्या भेटू, अविनाश बोलून निघून जातो पुढे. अविनाश नीताला बाय करून निघून जातो. अहो, नीता पुन्हा त्याला आवाज देते. अविनाश लगेच मागे होतो. चल, तुला आमचं सॉरी आपलं किचन दाखवतो आणि हळूच चाल बरं, आवाज करू नकोस, तो तिला हळू आवाजात सर्व सांगत असतो. नीतासुद्धा हो म्हणून फक्त मान हलवते, काही बोलत नाही. अविनाश सवयीप्रमाणे 2 कप कॉफी बनवतो. नीता त्याला फक्त पाहत असते. मध्येच तो सुद्धा नीताकडे बघून स्माईल देत असतो. किचनमधून आवाज येतो म्हणून अविनाशची आई खाली पाहायला येते. या दोघांना तिथे बघून लांबूनच हसून परत आपल्या रूममध्ये जाते. कॉफी झाल्यावर अविनाश पहिला कप नीताला देतो. दोघे बाहेर गॅलरीमध्ये येऊन बसतात. बाहेर छान वारा सुटलेला असतो. नीता दोन्ही हाताने कप पकडून काहीतरी विचार करत असते. तेच अविनाश तिला विचारतो. थंड कॉफी आवडते का? नीता त्याच्याकडे बघते. मानेनेच त्याला काही बोलते नाही बोलते. आणि बनसलंय का नीता? अशी गप्प का आहेस? आईची आठवण येते का? जायचं का आपण आईकडे? बोल. नीता अविनाशकडे बघते. आता तिच्या डोळ्यात ते पाणी असतं. ते बघून अविनाश लगेच जाऊन तिच्या पायाशी बसतो. तिचा हातात हात घेऊन तिच्याकडे बघतो. तुम्ही खोटं बोलतात ना माझ्याशी? नीताच्या या प्रश्नावर अविनाश लगेच तिचा हात सोडायला जातो आणि नीता त्याचा हात घट्ट पकडते. अविनाश चमकून तिच्याकडे बघतो. नीता त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. तुमच्या डोळ्यात बघून लगेच समजलं मला, तुम्ही खोटं बोलतात ते. घरच्यांसाठी लग्न केलेत ना माझ्याशी? तुमच्या मनातला गोंधळ मिटायला हे तुम्ही सांगायच्या आधीच मला समजलं होतं. एकदा सांगून तर बघा मला. तुमच्या प्रत्येक निर्णयात मी तुमच्यासोबत असेन. पण तुम्ही बोललाच नाही तर कसं समजणार मला? नीता त्याचा हात सोडून तिथून उठून बाजूला उभी राहते. नाही सांगू शकलो मी बाबांना. घरच्यांच्या मनाविरुद्ध मला काही करायचं नव्हतं नीता. आय ॲम रिअली व्हेरी सॉरी नीता. तुला फसवायचं नव्हतं मला. लग्नाआधी काही गोष्टी मला तुला सांगायच्या होत्या. मी आलो पण होतो. अविनाश तिच्याजवळ येऊन उभा राहत बोलतो. मग नीता विचारते. तुझा आणि मनीषा हसण्याचा आवाज ऐकला आणि पुढे यायची हिंमत झाली नाही. काका गेल्यापासून तू काल एवढी मनमोकळ्याने हसत होतीस. वाटलं हे हसू असंच असावं कायम तुझ्या चेहऱ्यावर. मी पुन्हा मागे वळलो. नीता अवी शांत झाला. नीता त्याच्याकडेच बघत होती. आपण जाऊया आता झोपायला हवं? उद्या पुन्हा गोंधळ असेल घरी. तू पण आराम कर, चल. नीता काही न बोलताच अविनाशच्या मागे चालायला लागते. दोघेही मनूच्या रूमजवळ येतात. नीताला गुड नाईट करून अविनाश वर त्याच्या रूममध्ये जातो. अविनाशला सकाळी जरा लवकरच जाग येते. घरी पूजेची खूप गडबड चालू असते. त्याच आवाजाने त्याची झोप मोड होते. तो त्याच्या रूममधून खाली येतो. त्याची आई भटजींना पूजेचं सामान देण्यात व्यस्त असते. अविनाश हळूच मनीषाच्या रूमच्या दिशेने जातो. हळूच आवाज दरवाजा उघडतो. मनीषा बेडवर नसते, पण नीता खूप गाढ झोपलेली त्याला दिसते. अविनाश हळूच आत जातो. मोकळे केस, हातात हिरवा चुडा, रंगलेली मेहंदी. झोपेत पण नीता खूप गोड दिसत असते. अविनाश हाताची घडी घालून तिला बघत उभा असतो.
गोड दिसते ना? मनीषा हळूच त्याच्याच बाजूला उभी राहत विचारते. हो ना, हो, खूपच गोड दिसते, अविनाश बोलतो आणि मनीषा जोरात हसते. तिच्या आवाजाने अविनाशची तंद्री तुटते. तर नीता जागी होते. अविनाशला समोर बघून जरा चलबिचल होते. अविनाश पण लगेच त्याच्या रूममधून बाहेर जातो. मनीषा त्याला चिडवायला त्याच्या मागे जाते. तेवढ्यात अविनाशची आई तिला फ्रेश व्हायला सांगून बाहेर यायला सांगतात. त्यांचा हळद उतरण्याचा कार्यक्रम होतो. छोटे गेम्स पण होतात. हसत खेळत वेळ पटकन निघून जातो. दोघेही पूजेसाठी तयारी करायला निघून जातात. अविनाश सफेद कुर्ता घालून खाली येतो. जेल लावून सेट केलेले केस, क्लीन शेव, हातात वॉच, खूपच किलर लूक असतो त्याचा. खाली येऊन त्याची नजर नीताला शोधत असते. तेवढ्यात मनीषाच्या रूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. नीता साडी नीट करत बाहेर येत असते. हिरव्या रंगाची साडी, लाल काठ असलेली, ब्युटिफुल. अविनाश बोलून जातो आणि लगेच नीता त्याच्याकडे बघते आणि खाली मान घालून त्याच्या बाजूने पुढे निघून जाते. भटजी काका पूजा सुरू करतात. अविनाश आधी बसतो आणि नीता काकांनी सांगितल्यावर त्यांच्या बाजूला जाऊन बसते. मनीषा तिच्यासोबतच फिरत असते. काका नीताला अविनाशच्या हाताच्या कोपऱ्याला हात लावून पूजा करायला सांगतात. नीता तशीच बसून असते. अविनाशला पण जरा टेन्शन येतं. मनीषा नीताला हात लावून हलवते. अगं, लक्ष कुठे तुझं? काका काय सांगतायत? दादाच्या हाताला हात लाव ना. नीता तसंच करते. मग अविनाशला मात्र जरा राग येतो. अखेर पूजा संपते. सर्वांच्या पाया पडून झाल्यावर ते जेवायला जातात. अविनाश मुद्दाम मनीषाच्या बाजूला जेवायला बसतो. नीता त्याच्या समोर जेवायला बसते. अविनाश एकदा पण तिच्याकडे बघत नाही. जेवण होतं तसं लगेच त्याच्या रूममध्ये निघून जातो. मनीषा त्याला काय झालं म्हणून विचारते. नीता पण खांदे उडवून माहीत नाही असं दाखवते. आनंदराव आता थकून येऊन बसतात. समोर नीता आणि मनीषा गप्पा मारत बसलेल्या असतात. तेच नीताला बोलतात. संध्याकाळी सिद्धिविनायकाला जाऊन या दोघांनी. नीता हो म्हणून मान हलवते. मनीषा अविनाशला संध्याकाळी मंदिरात जायचे असं बाबांचा निरोप देऊन येते. संध्याकाळी हे दोघे गणपतीच्या दर्शनाला निघतात. नीताने लाल रंगाची पैठणी नेसलेली असते तर अविनाश पण एक लाल रंगाचाच कुर्ता घालून खाली येतो. पुन्हा साडी सांभाळण्याच्या गडबडीत नीता मनीषाच्या रूममधून बाहेर येतच असते. तेवढ्यात अविनाश पण खाली येतो. दोघांचे पण लक्ष नसल्याकारणाने चांगलीच धडक बसते. नीताचा तोल जाऊन ती मागे पडणार तोच अविनाश तिच्या हाताला पकडतो. नीता पण त्याच्या कुर्त्याला घट्ट पकडते. घाबरल्यामुळे तिने डोळे बंद केलेले असते. अविनाश तिला लगेच बाजूला करतो आणि पुढे निघून जातो. अविनाशच्या अचानक अशा वागण्यावर नीता बावरते. देवाला पाया पडून घरच्यांचा निरोप घेऊन दोघं निघतात. अविनाश नीताच्या बाजूचा दरवाजा उघडून जातो आणि त्याच्या जागेवर जाऊन गाडी चालू करतो. नीता पण गप्पपणे त्याच्या बाजूला जाऊन बसते. बराच वेळ दोघेही गप्पच असतात. शांतता तोडत नीता रेडिओ लावू का असं त्याला विचारते. तो पण रेडिओ चालू करतो. त्यावर मराठी गाणं चालू होतं. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. दोघांच्या मनातल्या भावना हे गाणं एकमेकांना सांगत होतं. दोघेही शांत ऐकत होते. हळूच एकमेकांना बघत होते. थोड्याच वेळात ते सिद्धिविनायकाला पोहोचतात. आनंदरावांचा मुलगा म्हणून अविनाश सर्व ओळखत होते. तसाच तो मोठा नावाजलेला बिझनेसमॅन देखील होता. अविनाशचा मूळ स्वभाव खूप शिस्तीचा आणि थोडा रागीट होता. त्याच्या मते देवाच्या दरबारात सर्व सारखे. त्यानं उतरून नीताच्या बाजूला जाऊन दरवाजा उघडून
तिला बाहेर यायला सांगितलं. नीता खाली उतरून त्याच्यासोबत चालू लागली. रोजच्या ठिकाणी जाऊन त्यांनी मोठा हार आणि प्रसाद घेऊन ते आत दर्शनाला गेले. नेहमीचीच गर्दी असल्यामुळे आणि साडीत नीताला खूप अवघडल्यासारखं झालं. त्या गर्दीत तिला पुढे जाताच येत नव्हतं. अविनाशने उजव्या हातात प्रसाद आणि हार घेतला तर डावा हात नीताच्या खांद्यावर टाकून तिला सांभाळून गाभाऱ्यात घेऊन गेला. एकदा त्याच्याकडे तर एकदा त्याने ठेवलेल्या हाताकडे बघत होती. भटजी काकांनी अविनाश ओळखलं. त्याच्या प्रसाद चढून त्याच्यातर्फे पूजा सांगून त्यांना आशीर्वाद दिला. अविनाशने तिथलं कुंकू आधी नीताला लावलं, मग स्वतःला लावून बाहेर आले. हातातला प्रसाद ठेवून ते एका ठिकाणी बसले, जिथून बाप्पा त्यांना अगदी समोर दिसत होते. तुम्ही रागावलात का माझ्यावर? नीता बाप्पांकडे बघत बोलते, पण अविनाश तिला काही उत्तर देत नाही. नीता पुन्हा विचारते, तरीही अविनाश त्यांचे डोळे उघडत नाही. नीता तशीच त्याच्याकडे बघत असते. बाप्पा समोर आहेत तुझ्या, माझ्याकडे बघू नकोस अशी. नीता लगेच समोर बघून डोळे मिटून घेते. अविनाश गालातच हसतो. थोड्याच वेळाने ते उठून घरी जायला निघतात. तो पुढे चालत असतो तर ती त्याच्या मागे. थोडा पुढे जाऊन अविनाश मागे वळून बघतो तर नीता त्याला कुठे दिसत नाही. अविनाश घाबरतो. अचानक कुठे गेली? सगळीकडे बघतो. तिला कॉल करतो. बेल वाजवत असते, पण तिला नीता फोन गाडीतच विसरून आलेली असते. त्यामुळे उचलला जात नाही. आता अविनाशला काळजी वाटायला लागते. आपण बोललो नाही म्हणून रागाने तर कुठे गेली नसेल. तो पुन्हा मंदिरात येतो तर नीता समोर उंदीर मामाच्या कानात काहीतरी बोलत असते. तिला बघून त्याच्या जीवात जीव येतो. तसाच तो तिच्यासमोर येऊन उभा राहतो. डोळे बंद करून नीता खूप काही उंदीर मामाच्या कानात बडबडत असते. झालं असेल तर निघायचं का? अविनाशच्या आवाजाने नीता लगेच बाजूला होते. आता अविनाश तिला हातात पकडून आणतो आणि गाडीत बसवतो. गाडी सुरू करून दोघे घराच्या दिशेने निघतात. नीता बाहेर बघत हलकेच हसत होती. मध्येच अविनाश नीताकडे बघून बोलला, एवढं काय सांगत होतीस उंदीर मामाच्या कानात? नीता त्याच्याकडे बघते आणि बोलते सिक्रेट. अविनाश प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघतो. रस्ता समोर आहे, माझ्याकडे बघू नका असे. अविनाश लगेच समोर पाहतो. नीता गालातच हसते आणि पुढे बोलते, ते काय आहे ना, कोणीतरी आमच्याशी बोलत नाही आहे. साधं पाहिलं तरी राग येतो कोणाला तरी. मग मी बिचारी करणार तरी काय ना? बाप्पाच आहेत जो माझं सगळं ऐकतो. आता माझी व्यथा सांगितली तर आहे. बघूया ते कोणीतरी बाप्पाचं तरी ऐकतंय का, असं बोलते आणि दोन्ही हात जोडून वर बघत नमस्कार करते. नीताच्या अशा वागण्याने अविनाशला हसू येतं. ही असं पण काहीतरी बोलू शकते किंवा असं काही करू शकते याचा विचार तो करायला लागतो. तेच नीता पुन्हा बोलते, काहीतरी नाही बोलत मी, बरोबर तेच बोलते. अविनाश चमकून तिच्याकडे बघतो आणि दोघेही हसायला लागतात. त्यांच्यातला